नशीब पाठक बातमीपत्रात स्वागत। बातमीपत्रात आता विविध जिल्ह्यातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। बघूया 36 जिल्हे 72 बातम्या। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गोंधळ, सभेपूर्वी महाडिक गट आणि सतेज पाटील गटात राडा, विरोधी गटाच्या शोमिका महाडिक आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, पालघरमध्ये 76,000 कोटींच्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला हजेरी। वाढवण बंदरामुळे डहाणू जगाच्या नकाशावर येईल, वाढवण बंदराचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होईल, शिंदेंचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहील, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। विकास करायचा असेल तर काही पावलं पुढे मागे करावी लागतात, वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही, अजित पवारांचं स्थानिकांना आश्वासन। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध आंदोलन, स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून सरकारची प्रातिनिधिक स्वरूपात अंत्ययात्रा, जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना पिटाळून लावलं। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंना भावी मुख्यमंत्री लिहिलेले फोटो भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरती संदर्भातील नाशकातील उपोषण मागे, 15 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याचं शिंदेंचं आश्वासन, जेपी गावित, चिंतामणी गावितांसह काही आंदोलक उपोषणावर ठाम। भाजपच्या प्रदीप पेशकरांकडून नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावेदारी, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षातूनच आव्हान। नाशिकच्या धुळगावसह राजापूरमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्या, मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश। येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचं मोठं वक्तव्य, माझ्या मुलाला निवडणुकीत एक संधी द्या, सोनं करून दाखवेल, अजित पवार गटाचे आमदार असलेल्या शिंदे यांचं आवाहन। परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, 4 विधानसभा मतदारसंघात 28,000 नवीन मतदारांची नोंदणी। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, राऊतांसोबत आमदार वैभव नाईक हे सुद्धा उपस्थित। राजकोट पुतळा अपघात दुर्घटना प्रकरणी बुलढाण्यात महाविकास आघाडी आक्रमक, घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन, दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये मनसे आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांनंतर पावसाची हजेरी, पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस, पावसानंतर चंदसैली घाटामध्ये धुक्याची चादर पसरली। जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात 100 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग, उजव्या कालव्यातून पाणी सोडलं, धरणाची सध्या पाणी पातळी ही 77.42%। भुसावळमधील विद्युत मोटार बंद पडल्यामुळे नागरिकांना गैरसोय, तापी नदी दुथडी भरून वाहू लागली तरी देखील पाणी टंचाईचा सामना। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरांमध्ये वाढ, खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढला, तुरी प्रति क्विंटल 10,000चा भाव। अमरावती जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरची पिकं रोगांच्या विळख्यात, सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि संत्रा बागांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली। बारामतीला लिंबाला मिळाला प्रति किलो 92 रुपयांचा भाव, तुटवड्यामुळे पावसाळ्यातही लिंबांचे भाव वधारले। नांदेड जिल्ह्यातील मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, सततच्या बदलच्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव, पिकात घट होण्याची शक्यता। गणेशोत्सवात आणि नवरात्रीपूर्वी केळीला मागणी वाढली, उच्च प्रतीच्या केळीला सध्या 2,000 रुपयांच्या पुढे भाव मिळतोय। परभणी जिल्ह्यात सोयाबीनच्या पिके पिवळी पडल्यानं शेतकरी संकटात, प्रहारकडून पिवळा झालेला सोयाबीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आणत त्याचा पंचनामा करण्याची मागणी।
अकोला शहरातल्या अंडरपास पुलाखाली 3 ते 4 फूट पाणी. पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पाण्यात अडकली. साखर उद्योगाला दिलासा. केंद्र सरकारनं ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि BC हेवी मेलॉसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी उठवली. अमरावतीच्या मोर्शीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा. आतापर्यंत झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यात महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महिला सन्मान रॅलीत विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. महिला अत्याचार विरोधी कृती समितीकडून रॅलीचं आयोजन. महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जमाते इस्लामी हिंद संघटना ही आक्रमक. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांची मूक निदर्शनं. शाळांसंदर्भात शासनानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या वतीनं शाळांना निवेदन. भुसावळच्या शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची मनसेची मागणी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा. आदिवासी समाजाला विविध योजनांचा लाभ मिळावा, तहसील कार्यालयावर याकरता मोर्चा. पुण्याच्या भोर तालुक्यातील कासुर्डी ते तांबड या मार्गाची दुरावस्था. रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवप्रहार संघटनेचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. सातारा जिल्ह्यातलं मन्याचीवाडी हे ठरलं राज्यातलं पहिलं सौरग्राम. मन्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीनं 100% सौर ऊर्जीकरण. कोल्हापूरच्या इचलकरंजीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन. इचलकरंजी महापालिका आयुक्तांच्या हस्ते स्पर्धेचं आयोजन. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन. युवती आणि महिलांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग. सोलापूरच्या करमाळ्यातील वैष्णवी पाटीलची भारतीय धनुर्विद्या संघात निवड. चीनच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नाशिक जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर. 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 40 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी अद्याप UID कार्ड न सादर केल्यानं नोटीस. बीडच्या अंबाजोगाईत जुन्या पेन्शन योजनेसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. बेमुदत संपाचा आजचा दुसरा दिवस. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अंबाजोगाई जिल्हाधिकारी कार्यालयावर अंतसंघर्ष समितीकडून आंदोलन. विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा. लातूरमधील वयोवृद्ध महिलेवरील अत्याचाराच्या घटनेचा गावकऱ्यांकडून निषेध. गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात वन्य प्राण्यांकडून सोयाबीन आणि हळद पिकांचं मोठं नुकसान. वन विभागानं प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगाव बाजारात बैलपोळ्यानिमित्त साज विक्रीसाठी दाखल. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डीतील बाजारपेठा बैलपोळा सणानिमित्त सजल्या. साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांचा जेमतेम प्रतिसाद. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग. नगरच्या गणपतींना विदेशातही मागणी. नगरसह जिल्ह्यातील गणेश मूर्तींमुळे बाजारात 10 ते 15 कोटींची उलाढाल. बुलढाण्यात तरुणाकडून शालेय विद्यार्थिनीची छेडछाड. तरुणाला अटक. गुन्हा दाखल. मात्र वरवट बकालमध्ये तणाव. हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचं आवाहन. धाराशिवमध्ये पोलीस विभागाकडून मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रोग्राम. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाऊन मुलींना मार्गदर्शन. पुण्याच्या राजगुरुनगर बस स्थानकातील CNG पंप बंद. पंप बंद असल्यानं अनेक ST बसच्या फेऱ्या रद्द. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील मनसेची दहीहंडी फोडण्याचा मान. यंदा शिरोळच्या हनुमान तालमीला. हनुमान तालीम मंडळाला 51,000चं बक्षीस.